मंडळी, मी या नाही ना माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। काल माझ्या बाबतीत लईच मोठा गोंधळ झाला। काय म्हटले अशी तर काल मी व्हळी पेटवली आणि तरी मी दुकानातच होतो। ह्याचं कारण म्हणजे साहेब काल अचानकच आजारी पडले, त्याच्यामुळे मला दुकानातच थांबायचं लागलं। 9:15 वाजता मी घरात आलो। तिथून पुढे हातपाय धुवून फ्रेश होऊन मी दोन्ही साईडला 2 कुकर लावून जेवणाची तयारी केलो आणि आम्ही 11:30 वाजलेले तेव्हा आम्ही सगळीजण जेवण केलो। तर काल माझ्या बाबतीत खरंच खूप गोंधळ झाला, त्यामुळे मी कालचा जास्त काय व्लॉग शूट केला नाही। आज मी रोजच्या प्रमाणे सगळी कामं संपवून दुकानात गेलो। दुकानातनं येऊन मी घरी आराम करतच होतो, तेवढ्यात आमच्या गल्लीतल्या पोरियाने माझा फोन केले आणि वहिनी लवकर येवा, तुम्हाला काय की दाखवताव म्हणून मी गल्लीत येलो तर हे ताटात असं मुसाळ उभं करल्यानी आणि त्याचं कारण विचारल्यावर त्यांनी म्हटल्याने की हे गिराण असं सुरू के झालं की असं उभा करतात आणि पहिलाचे लोक हे असं करीत। काय म्हणताना पहिलाच्या लोकांनी घड्याळ टायमिंग कॅलेंडर काय नव्हती, त्यामुळे असं ताटात किंवा परातीत हे असं मुसाळ उभं करीत आणि मग ते पडलं की गिराण संपलं असं ठराव करीत, जसं त्यांनी समजत होते। आज मी थोडं नवलच वाटलं हे असं करायला बघून। तर तुमच्या भागात बी असं काय करत असतील तर मला कमेंट करून सांगा। सासरा लावी कॅलेंडर आणि कुठली म्हातारी माणसं लावी ते मग ते पाळूचं लगे म्हणून लावीचा काय कसं? हा म्हणजे आता ते पडलं की म्हणायचं ग्रहण सुटलं आणि मग आंघोळ्या ते करायचं। आता पाणी तापा ठेवलं तर सगळं पुसून काढतात, आंघोळ करतात, मग दुसरं रांधतात, दुसरं पाणी आणून रांधतात। आता दुसरं पाणी खटले रांधतात, आता तुळशीची पानं घालून टाकले आहेत तो हाणून रांधीत। पहिलाची लोक आपापल्या घरात हे असं उभे करीत आणि सगळ्यांचे नवल वाटे म्हणून येऊन येऊन लोक बघित बी हे मग ते उभे राहिलं तर ग्रहण लागलं म्हणायचं। आणि तर पहिलाची लोक असं गिराण सुरू झालं, गिराण म्हणजे ग्रहण, तर ते गिराण सुरू झालं की असं ताटात किंवा परातीत मुसाळ उभं करीत आणि ते पडलं की गिराण संपलं असं समजेत। तर हे आज काहीतरी वेगळं मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि तुमच्या भागात असं काहीतरी करत असतील तर मला नक्की सांगा। व्हिडिओ शेअर करा आवडला तर।